पुण्यात 5 लाखांमध्ये घर देऊ करणाऱ्या मेपल ग्रुपला मनसेनं झटका दिला आहे। मनसेनं मेपल ग्रुपचे घर नोंदणी सुरू असलेल्या ठिकाणी येऊन घर नोंदणी बंद पाडलेली आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी मेपल ग्रुपचे जे फ्लेक्स आणि होर्डिंग्स लावलेले होते त्याची तोडफोड आणि ते फाडलेले आहेत मनसेने। त्याचबरोबर मेपल ग्रुपचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन देखील मनसेनं तोडफोड आणि घोषणाबाजी केलेली आहे। मनसेच्या या आंदोलनानंतर मेपल ग्रुपनं इथली जी नाव नोंदणी सुरू होती नवीन घरांसाठीची ती बंद केलेली आहे। त्यानंतर पोलिसांनी येऊन इथून सर्व जे ग्राहक आले होते त्यांना बाहेर काढलेलं आहे। इथली नाव नोंदणी जी आहे ती बंद पाडलेली आहे। सरकारनं कॅबिनेट मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी मेपल ग्रुपची ह्या स्वस्तातल्या घर नोंदणी विरोधात किंवा घर योजनेच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते, मात्र त्यातनं प्रत्यक्षात काही पुढे आल्याचं दिसत नाहीये। मात्र मनसेच्या आंदोलनानंतर मेपल ग्रुपची ही योजना किंवा ही नोंदणी तुर्तास तरी बंद पडल्याचं चित्र आहे। पुण्याजवळ 5 लाखात घरं उपलब्ध करून देण्यासंदर्भात जाहिरातीने सध्या धुमाकूळ घातलाय। या जाहिरातीनंतर ग्राहकांच्या हे घर बुक करण्यासाठी धाडी पडलेल्या आहेत, ग्राहकांची झुंबड उडालेली आहे। मात्र अशा जाहिरातींवर बंदी असावी अशी मागणी ग्राहक पंचायतीने साधारणतः आठवड्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। मात्र मुंबई ग्राहक पंचायतीच्या पत्राकडे सरकारकडून कुठलीही कारवाई झालेली नाहीये। त्याचबरोबर केंद्र सरकारने रिअल इस्टेट ऍक्ट जो पास केलाय तो आपल्या राज्यात लागू करावा अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हा ऍक्ट जर राज्यात लागू झाला तर नियामक आयोग स्थापन होईल आणि कुठलाही प्रकल्प करताना बिल्डरला त्या प्रकल्पाचे सर्व रजिस्ट्रेशन हे या नियामक आयोगाकडे करावं लागेल आणि या नियामक आयोगाकडे या बिल्डरची सगळी विश्वासार्हता तपासली जाईल, त्याची सगळी कागदपत्र तपासली जातील आणि ग्राहकांची जी फसवणूक होते ती फसवणूक थांबेल। त्यांचा आजही प्रवेश होऊ शकला नाही। 6 ते 7 या वेळेमध्ये त्यांनी येणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना येण्यासाठीच अर्धा तास उशीर झाला आणि इतर वेळेत जे उत्तर गेट, दक्षिण गेट, पश्चिम गेट हे खुले असतात ते आज बंद ठेवण्यात आलेले होते। पूर्व गेटमधनं भाविकांना प्रवेश दिला जात होता, मात्र 1-2 भाविक 6 ते 7 या वेळेमध्ये मंदिरात प्रवेश करत होते। त्यामुळे या महिलांना निर्धारित वेळेमध्ये आतमध्ये येताच आलेलं नाहीये। आता पुन्हा आजचा दिवस टाळल्यानंतर या महिला कधी प्रवेश करणार आणि हा वाद किती दिवस चढत राहणार हे बघणं औत्सुक्याचं आहे, कारण या सर्व घटनेमुळे जे भाविक आहेत, सर्वसामान्य भाविक, त्यांची मात्र प्रचंड गैरसोय होते। देशातील दुष्काळग्रस्त राज्यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे। यामध्ये केंद्र सरकारनं आता नवीन ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे। देशातील 33 कोटी जनता दुष्काळाच्या झळा सहन करत असल्याचं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 256 जिल्हे, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे। मात्र सुप्रीम कोर्टानं सवाल केलेला आहे केंद्र सरकारला की जे संपूर्ण 20,000 कोटींचं मनरेगाचा कार्यक्रम योजना राबवण्यात आली होती त्या योजनेअंतर्गत किती लोकांना रोजगार देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दुष्काळग्रस्तातील या भागातील जनतेसाठी, लोकांसाठी मदत म्हणून राज्य सरकार त्याचबरोबर केंद्र सरकारने कोणती पावलं उचललेली आहेत, मात्र याचं उत्तर अद्याप केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला दिलेले नाही आहे। 50 लाख लिटर पाणी असलेली महाजलराणी एक्सप्रेस मिरजमधून लातूरच्या दिशेने रवाना झालेली आहे। 10 तारखेपासून मिरजेतून लातूरकडे पाणी पाठवण्याचं काम सुरू होतं, मात्र 10 टँकमधून केवळ 5-5 लाख लिटर पाणीच पाठवलं जात होतं। मात्र नवीन पाईपलाईन झाल्यामुळे आता एकाच वेळी 50 टँकमधून जवळपास 25 लाख लिटर पाणी लातूरच्या दिशेने रवाना झालेलं आहे। सध्या तरी 1 दिवस आड पाणी पाठवलं जाणार आहे। जालना येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात लातूरच्या एका गरीब मुलीचे लग्न रद्द केल्याचा आरोप खुद्द मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे। चांदणी भंडारे असे या मुलीचे नाव आहे। भाजपचे लातूर येथील जिल्हा उपाध्यक्ष मनसूर खान यांनी हे लग्न परस्पर रद्द केल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे मुलीच्या अंगावर हळद लागूनही लग्न न झाल्यामुळे गोंधळून गेलेल्या मुलीच्या आईने स्थानिक शिवसेना नेत्यांच्या कानावर संपूर्ण हकीकत सांगितली। त्यानंतर स्थानिक शिवसेना नेते धनराज साठे यांनी मुलीचे लग्न दुसऱ्याच दिवशी धूमधडाक्यात लावून दिले। तसेच मुलीला लागणारे संसार उपयोगी साहित्यही घेऊन देत शिवसैनिकांनी मुलीचे कन्यादान केले। एकूणच भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी आपल्यावरील झालेले आरोप फेटाळून लावत मुलीच्या वयाचा दाखला न मिळाल्यामुळे हे लग्न रद्द केल्याचे म्हटले आहे। ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई ही जणू काही गावाच्या पाचवीलाच पुजलेली असते। या गावातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर व्हावी आणि ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी शासनाच्या वतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून
ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येते. अशाच प्रकारची योजना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील 60 गावामध्ये राबविण्यात आलेली आहे. या 60 गावामध्ये जवळपास या योजनेच्या अंतर्गत 100 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. परंतु पाणी पुरवठा समिती आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतामुळे आज रोजी या 60 गावापैकी 55 गावामध्ये या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून एक थेंब देखील पाणी या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे या 55 गावांवर तीव्र पाणी टंचाईचं संकट या ठिकाणी ओढवलेलं आहे. प्रजा फाउंडेशनने नुकताच मुंबई महानगरपालिकेच्या श्वेतपत्रिकेचा अहवाल सादर केला. त्यानुसार पालिकेच्या 91% नगरसेवकांनी गेल्या 4 वर्षात आपापल्या प्रभाग समितीत 10 पेक्षाही कमी प्रश्न विचारले आहेत. इतकंच काय तर नगरसेविका उज्ज्वला मोडक आणि ज्योत्स्ना परमार यांनी गेल्या 4 वर्षात एकही प्रश्न विचारण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. तर दुसरीकडे पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांमध्येही गेल्या 4 वर्षात 5 पटीने वाढ झालेली आहे. महावीर जयंतीच्या निमित्तानं काँग्रेसने केला मेळावा आयोजित. मुंबई अल्पसंख्याक जैन समुदायाला जवळ करण्याचा केला प्रयत्न. भाजपाचा सगळ्यात जास्त वोट बँक समजला जाणारा जैन समुदायाला जवळीक साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलाय. महावीर जयंतीच्या निमित्तानं एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये राज बब्बर यांनी भाजपाचं नाव न घेता जोरदार टीका केली. जैन समुदाय गेल्या काही दिवसापासून भाजपापासून दुरावत आहे. त्याचीच योग्य संधी म्हणून मुंबई काँग्रेसने हा मेळावा आयोजित केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. जैन समुदायाचं वर्चस्व सोने चांदी व्यापाऱ्यांमध्ये देखील अधिक आहे. हेच लक्षात घेऊन मागील आठवड्यामध्येच राहुल गांधी मुंबईत आले होते आणि जैन समुदायाला जवळ करण्याचा प्रयत्न देखील केला होता. बरोबर 2.5 महिन्यांपूर्वी मुरुडच्या समुद्रात पुण्याच्या आबेदा इनामदार कॉलेजच्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी अंत झाला होता. या प्रकरणी कॉलेजचे संस्थाचालक, प्रशासन आणि प्राध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या दुर्दैवी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जात होती. मात्र रायगड पोलिसांकडून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात होत्या. सोमवार रात्री या संतप्त झालेल्या पालकांनी मुरुड पोलीस स्टेशन गाठलं आणि संस्थाचालक, प्राध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र मुरुड पोलिसांनी त्यांना समजावण्याची भूमिका घेतली. अखेर पालकांनी उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर मुरुड पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी आता संस्थाचालक, प्राध्यापक आणि प्रशासन अशा 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी मुरुड पोलिसांच्या एकूणच भूमिकेबाबत पालकांनी संशय व्यक्त केला आहे. ठाणे गुन्हे शाखेने सोलापूरला छापा टाकत जवळपास 2000 कोटीचे ड्रग्ज जप्त केलेले आहेत. ही जगातली सर्वात मोठी कारवाई समजली जात असून हे इंटरनॅशनल रॅकेट आहे असं समोर येत आहे. या रॅकेटमध्ये 3 महत्त्वाची नावं जुळलेली आहेत. ते अजूनही फरार आहेत. त्यामधलं एक जे महत्त्वाचं नाव आहे तो एका पुढाऱ्याच्या मुलाचं नाव आहे आणि ह्याचा पोलीस तपास करत आहेत. हे तिन्ही आरोपी इंटरनॅशनल लेवलला प्रख्यात आहेत. ह्यांचं नेहमी येणं जाणं असतं. खास करून नायजेरियन भागामध्ये यांचं, आफ्रिका या भागात नेहमी येणं जाणं असतं. वर्षाला 30 वेळा तरी हे बाहेरगावी जात असतात. त्यामुळे बाहेरगावी यांचं रॅकेट पसरलेलं असेल अशी आशा पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. जवळपास 11 टीम पोलिसांनी तयार केलेल्या आहेत या संदर्भात आणि 11 टीम वेगवेगळ्या दिशेने त्यांचं काम करत आहे. एकंदरीतच इंटरनॅशनल रॅकेट, ड्रग्सचं इंटरनॅशनल रॅकेट उद्ध्वस्त करण्यात ठाणे पोलिसांना यश आलं असं आपण बोलू शकतो. परंतु ह्याचे आता हात किती लांब पोचलेले आहेत. गुजरातचा कनेक्शन समोर येत आहे, त्याचबरोबर इंटरनॅशनल कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळे या तिघांना जेव्हा अटक होईल त्यानंतरच मोठा खुलासा होऊ शकतो. प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येच्या वेळी गर्भवती होती असे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालंय. प्रत्युषाच्या गर्भाशयाच्या तपासणीत ही गोष्ट समोर आली आहे. आत्महत्येच्या वेळी तिचा गर्भपात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा विसरा जे रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. या लॅबमध्ये तयार झालेल्या रिपोर्टमध्ये असा उघडकीस झालाय की प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येच्या वेळी गर्भवती होती. मोठ्या परिसरात 10 ठिकाणी घरफोड्या. चंद्रपूर पोलिसांसाठी आजची सकाळ डोकेदुखी वाढवण्यासाठी. जगन्नाथ बाबानगर हा उच्चभ्रू वस्तीचा परिसर. या भागामधल्या वेगवेगळ्या 10 ठिकाणी चोरट्यांनी कार्यक्रम साधला. त्यासाठी निवडण्यात आलेली पद्धतही अनोखी आहे. आजूबाजूच्या सर्व घरांमध्ये कुंड्या लावून ठेवण्यात आल्या. रात्री चंद्रपूर शहरात गरमीपासून दिलासा देण्यासाठी कूलर्स लावले जातात आणि या कूलर्सच्या आवाजामध्ये चोरट्यांनी आपला कार्यभाग उरकला. मुद्देमाल लुटून नेण्यात आला आणि काही दुचाकी लंबवण्यात आल्या. आता
चंद्रपूर पोलिसांसाठी पुढचा सुट्टीचा 1.5 महिना महत्त्वाचा राहणार आहे. नागरिकांसाठी चिंतेचा. पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या मांगीलाल देवासी या मिठाईच्या व्यापाऱ्याकडून 13.5 लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. पण ही घटना खरी नसून हा बनाव असल्याचं उघड झालंय. मांगीलाल देवासी याच्यावर अनेक जणांचं कर्ज होतं आणि त्या कर्जासाठी त्याच्याकडे तगादा लावण्यात आलेला होता. या त्रासातून मुक्त होण्यासाठी मांगीलाल देवासी यांनी स्वतःच आपल्याला लुटलं गेला असल्याचा बनाव केला आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पण त्याच्या जबाबामध्ये येत असलेल्या विसंगतीमुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि चौकशीमध्ये देवासी यानंच बनाव रचल्याचं स्पष्ट झालंय. देवासी याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. औरंगाबादच्या दिल्ली गेट परिसरात एका भिकारी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. ही महिला एका 6 महिन्याच्या मृत बालकाला घेऊन भीक मागत होती. मात्र पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यानंतर पोलिसांनी बालक या महिलेचाच आहे का या सर्व प्रकरणाचा पोलीस आता तपास करत आहे. मात्र या महिलेसारख्या अनेक टोळ्या शहरात आल्यानं त्यांचीही चौकशी करण्याची गरज पोलीस आता व्यक्त करत आहेत. प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार मुंबई महानगरपालिकेत मुंबईकरांनी सर्वाधिक तक्रारी या रस्त्यांविषयी केल्या आहेत. तर ड्रेनेज आणि पाणी समस्येबाबतही तक्रारींमध्ये गेल्या 3 वर्षात वाढ झाली आहे. पण दुसरीकडे नगरसेवक मात्र नामांतरांविषयीचे प्रश्न विचारण्याला प्राधान्य देत असल्याचं अहवालात म्हणण्यात आलंय. विटीवरून निघणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री केली जाते. एक गुटखा विकण्याचं मोठं रॅकेट आहे असं धक्कादायक माहिती समोर येत आहे. खास करून ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये रजिस्टर नसलेले हॉकर्स चढतात आणि हे अशी विक्री करतात. जेव्हा सर्वसामान्य माणूस अशा गाड्यांमध्ये चढतो तेव्हा TC त्यांना हटकतात, त्यांच्यावर कारवाई करतात, दंडात्मक कारवाई करतात. परंतु ह्या हॉकर्सवरती कसलीही कारवाई होताना दिसत नाही आहे. ना या हॉकर्सकडे पास आहेत ना कसल्याही तिकीट असतं, परंतु ते सर्रासपणे गुटख्याची विक्री करताना दिसत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हटकलं असता ज्या आवेशाने ते उत्तर देतात त्या आवेश पाहून यांच्यावरती कोणाचा तरी मोठा हात आहे, एक मोठं रॅकेट आहे असं आपण बोलू शकतो. कारण की ज्या गुटख्याला सर्वसामान्य लोकांवर विकणं बंदी आहे तो गुटखा सर्रासपणे असा ट्रेनमध्ये विकणं म्हणजे एक धोकादायक आहे. त्याचहून मोठं धोकादायक असं आहे काही कोण मंडळी आहे त्यांचं कुठेही रजिस्ट्रेशन नाही आहे, त्यामुळे हे कोणताही घातपात करू शकतात ट्रेनमध्ये. बीसीसीआयचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. ICCचे नवे महसूल नियम लागू केल्यास बीसीसीआयचं तब्बल 1000 कोटींचं नुकसान होणार आहे. या प्रकरणी CBIचे माजी संचालकांनी मद्रास हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. शशांक मनोहर यांच्या कट शेअर ऑफरमुळे इतकं मोठं नुकसान बीसीसीआयला सोसावं लागत असल्याचं या याचिकेमध्ये म्हटलंय. याखेरीज जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय बाजारपेठ तब्बल 80% योगदान देत असताना बीसीसीआयने एवढं मोठं आर्थिक नुकसान का सोसावं असंही या याचिकेत म्हटलं आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची जाहीर तयारी सध्या सुरू आहे. महामंडळाच्या कार्यालयात या संबंधीची लगबग सध्या आपल्याला दिसते आहे. तब्बल 120 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 14 जागांसाठीचं हे मतदान असून 24 एप्रिलला हे मतदान होणार आहे. त्यामुळे 26 एप्रिलला या सगळ्याचा निकाल लागणार आहे. अनेक दिग्गज मंडळी यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने याकडे सर्व चित्रपटसृष्टीचं लक्ष यावेळी या निवडणुकीकडे लागलेलं दिसतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.